आता निमित्त झालंय माणिकराव कोकाटेंचं कृषी मंत्री म्हणून, पण गेल्या काही वर्षातील कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळावरती जर आपण नजर टाकली तर हे सगळे कृषी मंत्री या न त्या कारणामुळे कधी ना कधीतरी अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळालंय। हा इतिहास काय सांगतो? 2014 साली कृषी मंत्री होते एकनाथ खडसे, पण पहिल्या 4च महिन्यात त्यांच्यावरती आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला। मग 2022 साल कृषी मंत्री होते दादा भुसे, पण ड्रग्ज प्रकरणी विरोधकांनी दादा भुसेंवरती जोरदार आरोप केले। त्यापुढे हे कृषी मंत्री पद मिळालेलं होतं ते धनंजय मुंडेंना, पण आता धनंजय मुंडेंवरती त्या काळात त्यांनी पीक विम्यामध्ये मोठे घोटाळे केल्याचा आरोप सातत्यानं होतोय। आत्ताचे सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 1995 साली सरकारी घराचा लाभ मिळवताना त्यांनी फसवणूक करत घर लाटल्याचा आरोप त्यांच्यावर झालाय। 2 वर्षांची शिक्षाही सुनावली गेली आहे। त्यामुळे मंत्रीपद आमदारकी दोघांवरती टांगती तलवार आहे।